महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे 21 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 15 तर शिवसेनेचे 6 उमेदवार विजयी। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील बंड कायम। प्रभाग क्रमांक 193 मधून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी तर 197 मध्ये श्रावणी देसाईंचा बंड कायम। नागपुरात 2.5 तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर किसन गावंडेंचा अर्ज मागे न घेण्यासाठी समर्थकांनी गावंडेंना काही वेळ घरामध्येच कोंडलं। आता आरपारची लढाई असं म्हणत भाजपचे नेते दत्ता केळुस्कर बंडखोरीवर ठाम। केळुस्कर यांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी। विनायक डेहनकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यामुळे भाजपच्या अर्चना डेहनकर पतीचे घर सोडून भावाच्या घरी। माजी महापौर अर्चना डेहनकर माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार। पक्षाचा एबी फॉर्म गिळणाऱ्या उद्धव कांबळेंची निवडणुकीमधून अखेर माघार। उपमुख्यमंत्री शिंदेंनी अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलंय। अर्ज माघारीनंतर उद्धव कांबळेंची प्रतिक्रिया। पिंपरीमध्ये 2 उमेदवारांना 2 पक्षांकडून उमेदवारी। दोन्ही अर्ज वैध ठरले। नीलम म्हात्रेंना पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडून तर संदीप गायकवाडांना पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेकडून देखील उमेदवारी। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजपच्या विरोधात। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान। पालिका निवडणुकांसाठी अजितदादांकडून जोरदार नियोजन। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंकडून मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबई मराठी माणसांच्या हाती राहावी यासाठी आपला लढा प्रेझेंटेशन करत आदित्य ठाकरेंचं आवाहन। निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव। माघारीसाठी उमेदवारांवर आरोच्या माध्यमातून दबाव। संजय राऊतांचा आरोप तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राऊतांचे आरोप। राहुल नार्वेकर यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार। विनायक राऊत आणि मुलगा गीतेश राऊत यांच्याकडून राज ठाकरे यांची भेट। गीतेश राऊत महापालिका निवडणुकीच्या रिंगणात। ठाकरे बंधू एकत्र, मात्र काही मनसैनिकांनी पक्षाची साथ सोडली। मनसेच्या नाराज 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मॅरेथॉन बैठका। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं। राहुल शेवाळे, निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित। बीएमसीसाठी ठाकरे बंधू रविवारी वचननामा जाहीर करणार। शिवसेना भवनामध्ये वचननामा प्रकाशित होणार। 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये जाणार। धुळ्यामध्ये भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी दबाव। शिंदेंच्या उमेदवारांना भाजप उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकते। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांचा आरोप। मराठी ही मानवी मूल्यांची भाषा। चंद्रसूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम राहणार। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। KKR मधून बांगलादेशी खेळाडूंना दूर ठेवा। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं शाहरुख खानला पत्र। देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी धावणार। पंतप्रधान मोदी वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार।